अमरावती जिले के अचलपुर नगर पालिका को अभागी नगर पालिका कहे तो अतिशयोक्ति नहीं होगा। इस बात की वस्तुस्थिति इस रूप में सामने आ रही है कि एक ओर जहां देश दुनिया कृत्रिम ऑक्सीजन को तरस रही है, वहीं इस नगर पालिका की अक्षम्य लापरवाही की वजह से जुड़वा नगरी को साफ पर्यावरण और नेचुरल ऑक्सीजन देने वाला हरित पट्टा मानो कोमा में चला गया है। सन 2017 में हरित पट्टा संवर्धन अंतर्गत अमृत योजना के तहत लाखों करोड़ों रुपए खर्च कर जुड़वा शहर में कुल 27 बाग बगीचों का निर्माण किया गया, मगर यह इस शहर की बदनसीबी है कि अपने निजी कार्यों को ज्यादा तरजीह देने वाले अचलपुर नगर पालिका के शासन प्रशासन ने इन बाग बगीचों को बेवारस छोड़ दिया। पैदा होते ही अनाथ हो जाने की वजह से आज इन बाग बगीचों को मानो स्वयं कृत्रिम ऑक्सीजन की जरूरत आन पड़ी है। इंसानों के लिए तैयार किए गए इन बाग बगीचों में अब जानवर भ्रमण करते हैं। बेहद आश्चर्य और चिंता का विषय है कि पालिका प्रशासन के वृक्ष संवर्धन समिति की अध्यक्ष नगराध्यक्ष सुनीता फिस्के स्वयं है। ऐसे में लाख टके का सवाल यह पैदा होता है कि क्या पालिका शासन को भी अपनी जिम्मेदारियों का कोई एहसास नहीं। जहां तक नगरवासियों की बात की जाए तो शहर के कई मुद्दे को नजर वे पालिका शासन नीतियों के प्रति खफा है, मगर कोरोना संक्रमण के इन बिगड़ते हालातों में भी नगर पालिका प्रशासन ने अपनी जिम्मेदारी के उचित निर्वहन की आस जनता कर रही है। नमस्कार, मी योगेश खानजोडे, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन अध्यक्ष तथा नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य म्हणून गेल्या 2017 पासून नगर परिषद इथे वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये कार्यरत आहे। आपण बघतो की आज कोरोनासारखी महामारी आलेली आहे। कोरोनासारख्या महामारीच्या वेळी आज प्रत्येक जीव प्रत्येक मनुष्य ऑक्सिजनसाठी तडफडत आहे, तडफडून मरण होत आहे। असाच एक प्रकार सांगायचा झाला तर झाड आहे तर जिवंत आहे, जीवन आहे, वृक्षाविना जीवन अधुरं आहे। खरं म्हटलं म्हणजे सांगायचं जर झालं तुम्हाला तर आमच्या इथे अमृत योजनेअंतर्गत जुळवा नगरीमध्ये जवळजवळ 27 बाग बगीचे उद्यानं असे जुळवा नगरी तयार करण्यात आले होते। जुळवा नगरीत तयार करण्यात आलेल्या 27 बाग बगीचेचा अंदाजे खर्च होता 3 ते 4 करोड रुपये। अंदाजित जो खर्च होता 27 गार्डन यांनी बाग बगीच्यांनी 2017-18 मध्ये तयार तर केले, पण त्याचं संगोपन संवर्धन हे ते पाहता विसरले। आज त्या 27ही बाग बगीचा आणि उद्यानाची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे की ज्या ठिकाणी आज 3-4 वर्षानंतर तिथे मनुष्यांसाठी पर्यटन म्हणून ते घोषित व्हायला पाहिजे होते, तर त्या ठिकाणी पूर्ण जितकेही 27 गार्डन आहे, जसं उपजिल्हा रुग्णालय अचलपूरच्या बाजूचं शहीद भगतसिंग गार्डन, त्यानंतर कंपूर डेपूतलं गार्डन, हे सर्व नामशेष होण्याच्या मार्गावर होत चाललेले आहे। आज नगर परिषदच्या नाकर्तेपणामुळे आज वारंवार त्यांना सूचना दिल्यानंतरही ह्या 3 वर्षात का याचं संगोपन संवर्धन काहीतरी व्यवस्थापनाचं काम कोणाला तरी द्या, त्यानंतर कुणीतरी याला सांभाळ करेल आणि आपल्या नागरिकांसाठी हे ऑक्सिजन पार्क म्हणून आपण यांना घोषित करून 27 बाग बगीचे शहरात आपल्या नागरिकांसाठी मोकळे करूया। पण आज गताच्या गार्डनाची त्या बाग बगीचेची उद्यानाची पाहिल्यानंतर इतकं दुःख होत आहे की सगळे बगीचे जे 27 गार्डन्स आहे ते पूर्ण धूळ खात आहे। त्या ठिकाणी माणसाच्या ऐवजी आता गुरंढोरं चारत आहे, पूर्ण झाड खात आहे। आणि आज आक्रमक असं वाटते कधी यांच्याविषयी करताना का ती जी झाडं विकत आणलेली होती ते शेकडो रुपये महागडी अशी झाडं आणण्यात आली होती विकत। आणि महत्त्वपूर्ण असं झालं आहे की त्यांना वारंवार प्रत्येक बैठकमध्ये सूचना देऊनही आज वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये 10 स्थायी समितीचे मेंबर आहे, त्यानंतर 3 आमचे जे स्वयंसेवी संस्था आहे यांचे मेंबर आहे, त्यामध्ये जितेंद्रजी रोडे, मी योगेश खानजोडे, त्यानंतर अतुलजी सरोदे, त्यानंतर आमचे डॉक्टर वर्मा साहेब, हे असे 4-5 लोक आहे आणि 10 स्थायी समितीचे। एकतर यांची 6-6 महिने 8-8 महिने मीटिंगच होत नाही वृक्ष प्राधिकरण समितीची, जबकि कायद्याच्यानुसार एक घोषित आहे की दर 45 दिवसात एक वेळा तरी वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक नगर परिषदला व्हायला पाहिजे। पण गेल्या 29 डिसेंबर 2000ला एक बैठक झाली होती 2020ला, त्यानंतर डायरेक्ट बैठक झाली ती 2019 नंतर जानेवारी 2021ला, म्हणजे एका वर्षानंतर यांची बैठक झाली। यांच्याकडे जर आला कोणतं प्रकरण तर झाडं कापायचं आणि झाडांना परमिशन द्यायचं, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही। संगोपन संवर्धनचा यांनी कधीही विचार केला नाही आहे। आज 27 गार्डन जे बाग बगीचे जे उद्यानं कुठेतरी तयार करण्यात आलेले होते शहरासाठी ते पूर्ण धूळ खात आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। या नगर परिषदच्या नाकर्तेपणामुळे आम्ही यांना चेतावणी देतो पुन्हा की जर यांनी आता सुद्धा बाग बगीचेची उद्यानांची दुरुस्ती केली नाही, त्यांचं संगोपन संवर्धन केलं नाही, तर आम्ही
नगर परिषद अचलपूर इथे ठिय्या आंदोलन करू आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनकडून। जयकुमार घिया के साथ पंकज साबू, विदर्भ न्यूज, अचलपूर।